महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा. विभाग अध्यक्ष शाखाध्यक्षांच्या कामाचं मूल्यमापन. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व्हीप भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांविरोधात याचिका. कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार. बीडमध्ये मस्सादूकच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अश्विनी देशमुख यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अश्विनी देशमुख दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉकड्रिल. सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, विमानतळ प्रशासन आणि डॉक्टरांच्या टीमचा मॉकड्रिलमध्ये सहभाग. अकोल्यात पतीकडून पत्नीची हत्या. 8 वर्षीय मुलाला मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या पत्नीची आरोपीकडून हत्या. स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी अनिल निंबोकारला अटक. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या संरक्षक भिंतीची जाळी बसवण्याचं काम 90% पूर्ण. यंदाच्या पावसाळ्यात घाटातून प्रवास सुखकर होण्याची आशा. हिंगोलीच्या सेनगावातील केलसुला गावात शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण. गावकऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक. कच्च्या तेलाचे भाव पुन्हा 3% वाढले. काल कच्च्या तेलाचे भाव $94.38 प्रति बॅरल होते. ते आज $96.90 प्रति बॅरलवर पोहोचले. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात 254 जणांचा मृत्यू, 1165 जण जखमी. युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही इस्रायलचे दिवसभर लेबनॉनवर जोरदार बॉम्ब हल्ले. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे स्पेनचा संताप. इस्रायलसोबतचा करार रद्द करण्याची स्पेनची युरोपियन महासंघाकडे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.